Good morning, all of you. Am I audible to you? Yes, sir. Okay. So first, I welcome you all to this introductory program for beginners of IT. So I welcome all the first year students, BSc Computer Science, BCA and BSc Software Engineering. So as we have circulated the message, we are going to start the first year introductory program from today. So in this session, Honorable Dr. N.S. Zulfe sir, Principal Coxit Latur, is with us. So Honorable Dr. N.S. Zulfe sir is going to address this session. He is going to conduct introductory session for you. We'll discuss about the detailed information about the Coxit, what Coxit is, what are the different courses are there, what activities we run here. So first, I welcome you all to this introductory session, and I request you all of you to please switch on your webcam so that we will able to view you or be able to see how many students have participated. ओके, मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतोय की सगळ्यांनी आपले वेब कॅम ऑन करायचे. आवाज माझा सगळ्यांना येतोय? येस. रिप्लाय द्यायचं मला. यू कॅन अनम्यूट. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. लोकांनी आपले Yes, web sir. cam on करा. Yes, sir. 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 Okay. Now mute yourself. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, You can unmute yourself. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Okay, then mute yourself. Now आवाज येत नाही सर. okay. Yes. Now is it audible? Whether my voice is clear to you? Yes. Okay. Your voice is clear, sir. So, as I told you, in this session, we are going to discuss about the basic information about the BCA, BSc Computer Science and BSc Software Engineering courses, right? You have taken the admission to this course and we are going to explain you what is the benefits of this course, what we are going to understand in this course, what exactly is the Coxit is, what different activities we run in the Coxit. आपण इथं Coxit मध्ये कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटीज रन करतोय. ऍक्च्युअली तुम्ही ज्या कोर्सला ऍडमिशन घेतले त्या कोर्सचा सिलेबस काय, या कोर्समध्ये तुम्ही काय शिकणार आहात. सुरुवातीचे एक 6-7 दिवस हे सगळं इंट्रोडक्टरी सेशन असणार आहे. या इंट्रोडक्टरी सेशन मध्ये आपण कॉलेजमध्ये चालणाऱ्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी बद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहोत. त्यासोबतच कम्युनिकेशन स्किल आणि बेसिक्स ऑफ कम्प्युटर सायन्स या 2 विषयाचं पण थेअरी लेक्चर लगेचच होईल. आजचं सेशन फक्त ऑनरेबल डॉक्टर एन.एस. जुल्फे सर हे ऍड्रेस करतील. तर मी आपला फारसा वेळ न घेता मी या ठिकाणी ऑनरेबल डॉक्टर एन.एस. जुल्फे सर यांना विनंती करतो की त्यांनी या प्रोग्रामचं इनॉग्रेशन करावं आणि आम्हाला या प्रसंगी ऍड्रेस करावा. ओके. Thank you so much, sir. Myself, Dr. Nitish Shankarrao Zulpe, in charge principal of College of Computer Science and Information Technology, Latur. माझा आवाज येतोय का? कुणीतरी मला सोमोशी सर. येस सर, येतोय सर. तर myself, Dr. N.S. Zulpe, principal Coxit, Latur. सर्वप्रथम मी BSc Computer Science, BSc Software Engineering आणि Bachelor of Computer Application BCA या प्रोग्राम मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलं त्या सर्व विद्यार्थ्यांचं मी इथं मनापासून हार्दिक स्वागत करतो. कॉक्सिटच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय. आपल्या सर्वांना कल्पना आहे की आपण मागच्या साधारण 1-1.5 वर्षापासून
कोविड-19च्या या पेंडेमिक सिच्युएशनला फेस करत आहोत. आणि त्यातल्या त्यात 12वीची एक्झाम झाल्यानंतर 12वीची एक्झाम तशी बघायला गेली तर एक्झाम रिझल्ट डिक्लेअर झाले, तुमचा एक्झाम झाली नाही. पण त्यानंतर स्टेट गव्हर्नमेंटनं जे काही डिसिजन घेतलं होतं तुमच्या बाबतीमध्ये की मार्क्स मेमो डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर ऍडमिशन प्रोसेस आपली चालू झाली. त्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या प्रोग्रामसाठी आमच्या महाविद्यालयामध्ये ऍडमिशन घेतलेलं आहे. त्यात प्रामुख्याने बीएससी कम्प्युटर सायन्स असेल किंवा बॅचलर ऑफ कम्प्युटर ऍप्लिकेशन असेल आणि बीएससी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग असेल, या 3 प्रोग्रामसाठी तुम्ही ऍडमिशन घेतलेलं आहे. आणि या ऍडमिशन घेतल्यानंतर काही जणांना ऍडमिशन घेऊन 10 दिवस झाले असतील, कोणाला काल परवा ऍडमिशन तुम्ही घेतलं असेल, कोणाला 1 महिना झाला असेल ऍडमिशन घेऊन. पण तत्पूर्वी महाविद्यालयानं असं डिसिजन घेतलंय की पहिल्यांदा टू ब्रिज द गॅप बिटवीन 12th अँड युजी फर्स्ट इयर आपण असं डिसिजन घेतलं की पहिल्यांदा आपल्याला हा प्रोग्राम लॉन्च करायचा आहे, इंट्रोडक्टरी प्रोग्राम लॉन्च करायचा आहे. ज्या इंट्रोडक्टरी प्रोग्राम मध्ये पहिल्यांदा आम्ही 5 ते 6 फॅकल्टी मेंबर्स प्रत्येक दिवशी दर दिवशी आजपासून हा चालू होतोय आणि माझ्या ऍड्रेस पासून हा प्रोग्राम चालू झाला असं म्हणायला हरकत नाही. उद्या तुम्हाला ट्रेनिंग प्लेसमेंट सेलचे जे काही टीपीओ आहेत, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर कैलास जाधव सर, ते तुम्हाला प्लेसमेंट ऍक्टिव्हिटीज बद्दल मार्गदर्शन करतील. त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी डीआर सोमवंशी सर असतील, ते तुम्हाला पूर्ण प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग काय प्रकार आहे, प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग मध्ये नेमकं कुठल्या गोष्टी इन्क्लूड होणार आहेत, या गोष्टीचं ज्ञान तुम्हाला त्यांच्या सेशन मध्ये मिळणार आहे. याच पद्धतीने आपण एक्झामिनेशन सिस्टम काय आहे, कंटिन्युअस इंटरनल इव्हॅल्युएशन कशा पद्धतीनं महाविद्यालयामध्ये घडतं, त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टीची इत्थंभूत माहिती म्हणजे पूर्ण 3 वर्षाचा जो काही ट्रॅक आहे तुमचा, फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर, या कम्प्लीट 3 वर्षाचा ट्रॅक तुम्हाला इथं या पूर्ण 9 दिवसामध्ये तुम्हाला क्लिअर केला जाणार आहे. आणि सोबतच आपण काय करतोय तर सॉफ्ट स्किल आणि एक कम्प्युटर सायन्सचं जे काही बेसिक आहे याबद्दलचं ही नॉलेज तुम्हाला या इंट्रोडक्टरी प्रोग्राम मधून देण्याचा प्रयत्न आमचा राहणार आहे. तर सर्वप्रथम मी आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं महाविद्यालयाच्या वतीने आमचे चेअरमन आहेत ऑनरेबल डॉक्टर एम आर पाटील सरांच्या वतीने आणि कॉक्सिट महाविद्यालय आणि सर्व फॅकल्टी मेंबर्स, नॉन टीचिंग मेंबर्स सर्वांच्या तर्फे आपलं कॉक्सिट महाविद्यालयामध्ये हार्दिक स्वागत आहे. सर्वप्रथम एक छोटंसं प्रेझेंटेशन मी तुम्हाला देणार आहे, ज्या प्रेझेंटेशन मध्ये सर्व गोष्टी तुम्हाला इथं कॉक्सिट मध्ये नेमकं काय घडामोडी घडतायत किंवा आपण कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना करिक्युलर असेल, एक्स्ट्रा करिक्युलर असेल, अकॅडमिक्स असेल, या सगळ्या गोष्टीचं अवलोकन तुम्हाला या साधारण 1 तासामध्ये, पुढच्या 1 तासामध्ये किंवा 45 मिनिटांमध्ये तुम्हाला इथं होणार आहे. तर सर्वप्रथम मी आजच्या प्रेझेंटेशन साठी सुरुवात करत आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी शांततेपूर्वक या सगळ्या गोष्टी तुम्ही बघाव्यात, ऐकाव्यात, जेणेकरून तुम्हाला कॉक्सिटचा कम्प्लीट रोड मॅप कसा राहणार आहे आणि आपण ऍडमिशन घेतल्यापासून ते आपल्या जॉब मिळेपर्यंत कशा पद्धतीने तुमची जर्नी राहणार आहे या बाबतीमध्ये या इंट्रोडक्टरी प्रोग्राम मध्ये तुम्हाला पूर्ण नॉलेज इथं दिलं जाणार आहे. आपला फारसा वेळ न घेता मी माझ्या प्रेझेंटेशन साठी इथं चालू करतोय. स्क्रीन दिसते सर? हॅलो सोमवंशी सर. ओके, स्क्रीन इज, आय थिंक स्क्रीन इज विजिबल. मी आता सांगितल्याप्रमाणे कॉक्सिटचं फुल फॉर्म आहे कॉलेज ऑफ कम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. म्हणजे कॉक्सिट काय आहे तर COCSIT. कॉक्सिट हे ऍक्रोनिम आहे, कॉलेज ऑफ कम्प्युटर सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. ठीक आहे. तर ही आपली कॉक्सिटची बिल्डिंग आहे, कॅम्पस आहे आपला. जो कॅम्पस कम्प्लीट 1.5 एकर वरती हा कॅम्पस आहे आपला. टोटल बिल्टअप एरिया जर पाहिला आपण 4606 स्क्वेअर मीटर एवढा बिल्टअप एरिया आहे. ही सगळी ही बिल्डिंग तुम्ही बघितली असेल जेव्हा तुम्ही ऍडमिशनला कॉक्सिट मध्ये आला. आपला हा मोटो आहे कॉलेजचा, ऋते ज्ञानन मुक्ती, म्हणजे श्रेष्ठ ज्ञानाशिवाय सुटका नाही,
नॉलेज इज लिबरेशन ऑफ मॅनकाइंड या मोटो सोबत आपण आमचे सर्व टीम मेंबर्स इथे काम करतायत. हे विजन आहे महाविद्यालयाचं टू इम्पार्ट क्वालिटी एज्युकेशन अँड जॉब ओरिएंटेड ट्रेनिंग्स इन द फील्ड ऑफ कम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी अँड द मॅनेजमेंट सायन्स. हे मिशन स्टेटमेंट्स आहेत किंवा बेस्ट पॉसिबल एज्युकेशन आमच्या विद्यार्थ्यांना द्यायचं, स्किल्ड ह्युमन रिसोर्स आम्हाला तयार करायचा आहे आणि एम्प्लॉयबिलिटी जी आहे ती एनहान्स करायची आहे. या मिशननं आम्ही इथं काम करतोय. तर सुरुवातीला जर बघितलं आपल्या महाविद्यालयाची स्थापना ही 2001 मध्ये झालेली होती. ही महाविद्यालयाची जुनी बिल्डिंग आहे, रेंटेड बिल्डिंग होती, तिथं आपलं महाविद्यालय चालू झालं होतं आणि आता 2009 मध्ये या नवीन कॅम्पसमध्ये आपण इथं शिफ्ट झालेलो आहोत. तुम्ही जर बघितलं तर आपलं महाविद्यालय जे आहे कॉक्सिट कॉलेज ऑफ कम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, आपलं महाविद्यालय हे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी नांदेडशी अफिलिएटेड आहे आणि आपल्या कॉलेजची वेबसाईट आहे www.coxit.org.in. ज्या काही चालू घडामोडी आहेत, जे काही करंट अपडेशन्स जर असतील तर त्या सर्व अपडेशन्स तुम्हाला coxit.org.in वरती तुम्हाला बघायला मिळतील. ठीक आहे. तर थोडक्यात डिटेल सांगतो मी कॉलेजचे की आपलं रेग्युलर नाही सेल्फ फायनान्स कॉलेज आहे. नॅकच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं, नॅक पहिल्यांदा काय आहे हे थोडक्यात सांगतो मी तुम्हाला की एक इन्स्टिट्यूशन आहे, नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रेडिटेशन काउन्सिल, जे महाविद्यालयाचा असेसमेंट करतं. महाविद्यालयाचा असेसमेंट करून महाविद्यालयाला एक ग्रेड देतं. आपण 2011 मध्ये पहिल्यांदा नॅकला आपण सामोरं गेलो होतो, जिथं आपला ग्रेड होता 2.54 आणि बी ग्रेड होता. आता आपण रिसेंटली 30 आणि 31 ऑगस्टला आपल्याकडे नॅकची सेकंड सायकल आपण कंप्लीट केली, ज्याच्यामध्ये आपल्याला ग्रेड मिळालेला आहे 2.68. आपला ग्रेड वाढलेला आहे, सध्या आपला ग्रेड आहे B+. ओके. आणि आपल्याला बेस्ट एक्झामिनेशन सेंटर अवॉर्ड आपल्या स्वामी रामानंद विद्यापीठाकडनं सुद्धा मिळालेला आहे. थोडक्यात जर बघायचं तर आपल्या कॉक्सिटचं गर्ल्स हॉस्टेल सुद्धा आहे, जे की कॉलेजच्या फार जवळ आहे, ज्याच्यामध्ये जवळपास 214 ची इंटेक कॅपॅसिटी आपल्याकडे आहे. हे थोडं फास्ट जातोय कारण या कॉलेजमध्ये बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत. प्रोग्राम्स ऑफर्ड, आपण आपल्या महाविद्यालयामध्ये कम्प्युटर सायन्स, बायोटेक्नॉलॉजी आणि मॅनेजमेंट सायन्स हे 3 मेजर डिपार्टमेंट आहेत. कम्प्युटर सायन्स मध्ये आपल्याकडं तुम्ही ज्या प्रोग्रामला तुम्ही ऍडमिशन घेतलंय, जे बीएससी कम्प्युटर सायन्स असेल, बॅचलर ऑफ कम्प्युटर ऍप्लिकेशन असेल आणि बॅचलर ऑफ सायन्स इन सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग असेल, या 3 UG प्रोग्रामचा समावेश आहे. आणि तसंच एक 3 PG प्रोग्राम आपल्याकडे आहेत, MSc कम्प्युटर सायन्स, MSc सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग आणि MSc सिस्टम ऍडमिनिस्ट्रेशन आणि नेटवर्किंग. बायोटेक्नॉलॉजी मध्ये 2 प्रोग्राम आहेत आपल्याकडे, BSc बायोटेक्नॉलॉजी एक आहे आणि MSc बायोटेक्नॉलॉजी एक आहे. मॅनेजमेंट सायन्स मध्ये आपल्याकडे बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन हा प्रोग्राम इथं रन होतो. आपल्याकडे 2 रिसर्च सेंटर आहेत, एक कम्प्युटर सायन्स आणि बायोटेक्नॉलॉजी. आपण थोडक्यात जर बघितलं BSc कम्प्युटर सायन्सची सुरुवात कशी होती आहे, म्हणजे पहिलं सेमिस्टर आणि सेकंड सेमिस्टर. तुम्ही जर बघितला करिक्युलम मध्ये तुमच्याकडे बऱ्याच जणांनी प्रॉस्पेक्टस घेतलेला आहे, सिलेबस तुमच्याकडे आपल्या कॉक्सिटच्या वेबसाईट वरती पण सिलेबस अवेलेबल आहे. तुम्ही जर बघितलं तर फर्स्ट सेमिस्टर आणि सेकंड सेमिस्टर मध्ये सुरुवात आपली होते बेसिक ऑफ कम्प्युटर सायन्स पासून. यामध्ये इंट्रोडक्शन टू प्रोग्रामिंग लँग्वेज युजिंग C प्रोग्रामिंग पार्ट फर्स्ट आहे, वेब टेक्नॉलॉजी हा एक सब्जेक्ट आहे आणि फंडामेंटल ऑफ डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स. त्यानंतर कम्युनिकेशन स्किल हा जो पेपर आहे हा ओपन इलेक्टिव्ह पेपर आहे. त्यानंतर 2 लॅबोरेटरीज आहेत तुमच्यासाठी, की लॅब 1 आणि लॅब 2 मध्ये C प्रोग्रामिंगची पहिली लॅब आहे आणि दुसरी लॅब आहे वेब टेक्नॉलॉजी आणि ऑफिस ऑटोमेशन. त्याच पद्धतीने कम्प्युटर सायन्स साठी दुसरं सेमिस्टर जे राहणार आहे, ऑपरेटिंग सिस्टम पासून त्याची सुरुवात होते. त्यानंतर इंट्रोडक्शन टू प्रोग्रामिंग लँग्वेज युजिंग C, DBMS हा पेपर आहे, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टमचा पुढच्या सेमिस्टरला. 8085 मायक्रो प्रोसेसर आहे आणि ओपन इलेक्टिव्ह मध्ये कम्युनिकेशन स्किल पार्ट सेकंड. त्याच पद्धतीने C प्रोग्रामिंगचं पार्ट सेकंड आणि DBMS आणि DTPचं प्रॅक्टिकल राहणार आहे. त्याच पद्धतीने सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, बेसिक ऑफ कम्प्युटर सायन्स हा कॉमन सब्जेक्ट आहे. वेब पेज डिझायनिंग, प्रोग्रामिंग C पार्ट फर्स्ट, फंडामेंटल ऑफ डिजिटल लॉजिक, अप्लाइड इंग्लिश और बिझनेस कम्युनिकेशन हा एक पेपर तुम्हाला ओपन इलेक्टिव्ह मध्ये राहणार आहे. त्यानंतर सेकंड सेमिस्टर मध्ये त्याच पद्धतीने DBMS आहे, C प्रोग्रामिंग आहे, डेस्कटॉप पब्लिशिंग आहे,
फंक्शनल इंग्लिश और कॉर्पोरेट इंग्लिश आणि त्यांचे रिस्पेक्टिव्ह लॅबोरेटरीज आहेत. तसंच BCA च्या विद्यार्थ्यांसाठी फंडामेंटल ऑफ कम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, ऑफिस ऑटोमेशन एक आहे, प्रोग्रामिंग इन सी, एलिमेंट्स ऑफ स्टॅटिस्टिक्स, ओपन इलेक्टिव्ह आहे, त्यामध्ये अप्लाइड इंग्लिश और बिझनेस कम्युनिकेशन आणि 2 लॅबोरेटरीज आहेत, सी प्रोग्रामिंग आणि ऑफिस ऑटोमेशनच्या. त्याच पद्धतीने ऑर्गनायझेशन बिहेवियर सेकंड सेमिस्टर मध्ये वेब टेक्नॉलॉजी, ई कॉमर्स, फंक्शनल इंग्लिश और कॉर्पोरेट इंग्लिश आणि 2 प्रॅक्टिकल्स आहेत. एक टॅलीचं एक प्रॅक्टिकल आहे आणि वेब टेक्नॉलॉजीचं दुसरं प्रॅक्टिकल आहे. तर हा इथून तुमची जर्नी स्टार्ट होणार आहे. हे झालं विद्यापीठाचा सिलेबस. आणि विद्यापीठाचा सिलेबसच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर आपले मी स्वतः बोर्ड ऑफ स्टडीज वरती काम करतोय विद्यापीठाच्या. जे काही सिलेबस डिझाईन झालेला आहे तो सिलेबस आपणच डिझाईन केलेला आहे. आपल्या महाविद्यालयामध्ये जे काही फॅकल्टी मेंबर्स आहेत तो सिलेबस डिझाईन करतात. हा सिलेबस डिझाईन करत असताना आपले जे अल्युमिनी आहे म्हणजे कॉक्सिट मधून इंडस्ट्रीमध्ये काम करायला गेलेले जे विद्यार्थी आहेत, जे आता वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये, मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये ते जॉब करतायत, त्यांच्याकडनं आपण इनपुट घेतोय. करंट सध्या IT इंडस्ट्रीमध्ये करंट ट्रेंड्स कुठले आहे, सध्या मार्केट सध्या जॉब मार्केट कुठल्या प्लॅटफॉर्म वरती डिपेंड आहे, यांचे इनपुट घेऊन आपण सिलेबस डिझाईन करतो. सिलेबस डिझाईन करून विद्यापीठामध्ये बोर्ड ऑफ स्टडीज थ्रू तो सिलेबस आपण अपडेट करत राहतो. मला इथं सांगायला आवडेल की BSc कम्प्युटर सायन्स असेल किंवा BCA असेल किंवा सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग किंवा PG चे सर्व प्रोग्राम असतील तर सिलेबस डिझायनिंग मध्ये आपल्या कॉक्सिटचा खूप मोठा हात विद्यापीठामध्ये आहे. त्यामुळे आपण अपडेटेड नॉलेज, अपडेटेड इन्फॉर्मेशन आमच्या विद्यार्थ्यांना इथं वेळोवेळी देत राहतो. टोटल फॅकल्टी मेंबर्स जर बघितलं तर आपल्याकडे 61 फॅकल्टी मेंबर्स आहेत, ज्यामध्ये सपोर्टिव्ह मध्ये 34 फॅकल्टी मेंबर्स, 2 टेक्निकल स्टाफ मेंबर्स आपण काम इथं आपल्या कॉक्सिट मध्ये करतोय. स्ट्रेंथ ऑफ कॉक्सिट, कॉक्सिटची स्ट्रेंथ काय आहे थोडक्यात मी तुम्हाला इथं सांगू इच्छितोय. ट्रेनिंग टिल प्लेसमेंट हे आपलं एक वाक्य आहे, ब्रीफ वाक्य म्हणायला हरकत नाही याला, की आपलं नॉन इंजिनिअरिंग कॉलेज असून आपण विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतल्यापासून त्या विद्यार्थ्याला अकॅडमिक सोबत म्हणजे विद्यापीठाच्या सिलेबस सोबतच, विद्यापीठाच्या करिक्युलम सोबतच विद्यार्थ्याला वेगवेगळ्या ट्रेनिंग प्रोग्राम्स आपण इथं त्यांना देत राहतो. ज्या ट्रेनिंग मधून विद्यार्थ्याची ओव्हरऑल डेव्हलपमेंट, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होण्यास मदत होते. म्हणजे विद्यार्थ्याचं कम्युनिकेशन स्किल सुधारतं, विद्यार्थ्यांना त्यांचं ऍप्टिट्यूड इथं सुधारलं जातं, प्लस लॉजिकल रिझनिंग सुधारलं जातं. म्हणजे जो काही टेक्निकल सब्जेक्टचा करिक्युलम आहे त्यासोबतच त्या ज्या काही सॉफ्ट स्किल्स लागणार आहेत किंवा हार्ड स्किल्स लागणार आहेत, टेक्निकल स्किल्स लागणार आहेत, त्या इंटेन्सिव्ह ट्रेनिंग प्रोग्राम विद्यार्थ्याला अगदी फर्स्ट इयर पासूनच देण्याचं काम आम्ही इथं सर्वजण मिळून करतो. मेरिटच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर कॉलेजच्या इन्सेप्शन पासून म्हणजे अगदी कॉलेजच्या सुरुवातीपासून आज तागायत टोटल 2001 चं इन्सेप्शन आहे, 2021 चालू आहे. या 20 वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्या महाविद्यालयाचे एकूण 186 विद्यार्थी हे विद्यापीठाच्या मेरिट लिस्ट मध्ये आहेत. टोटल 186 रँकर्स आर देअर इन द युनिव्हर्सिटी मेरिट लिस्ट. हे आपल्यासाठी एक आउटस्टँडिंग पॉइंट आहे, कारण दरवेळेस जेव्हा विद्यापीठ रिझल्ट डिक्लेअर करतो, BSc कम्प्युटर सायन्स मधलं फर्स्ट, सेकंड, थर्ड आपल्याच महाविद्यालयामधलं असतं. BCA मध्ये फर्स्ट, सेकंड, थर्ड. आता एखाद्या वेळेस एखादा नंबर चुकू शकतो, पण मॅक्झिमम वेळेस जर रिझल्ट आतापर्यंत बघितला तर आपल्या महाविद्यालयातले जेवढे मेरिट होल्डर्स आहेत म्हणजे आहेत ते आपल्या विद्यापीठामध्ये फर्स्ट, सेकंड, थर्ड मध्ये असतात. इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये स्टेट ऑफ द आर्ट इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे आहे. हाय कॉन्फिगरेशन सिस्टम्स आपल्याकडे आहेत. टोटल जर बघितलं 370 कम्प्युटर्स आपल्या महाविद्यालयामध्ये आपण विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या प्रॅक्टिकल साठी अवेलेबल करून दिलेले आहेत. आपल्याकडे स्मार्ट रूम्स आहेत, स्मार्ट बोर्ड आहेत, एव्हरीथिंग. जे इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये आताच नॅकच्या असेसमेंट मध्ये 4 पैकी 4 मार्क आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये मिळालेले आहेत. म्हणजे स्टेट ऑफ द आर्ट इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे तिथं आहे. थोडक्यात फेलिसिटेशन प्रोग्राम बघतोय आपण. विद्यापीठामध्ये आपल्या विद्यार्थ्यांचा सत्कार कुलगुरूंच्या हस्ते झालेला होता. मेरिटशी जे काही विद्यार्थी होते त्यांचा सत्कार आदरणीय कुलगुरू डॉक्टर उद्धवजी भोसले सर यांच्या हस्ते आपल्या विद्यार्थ्यांचा सत्कार झालेला होता. मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये जे विद्यार्थी प्लेस होतात यांचा सुद्धा सत्कार
त्यांच्या पालकांसोबत आपण आपल्या महाविद्यालयामध्ये दरवर्षी ऑर्गनाईज करतो. आणि बाकीचे जे काही आविष्कार आणि अन्वेषण आहे त्याच्यामध्ये सुद्धा पार्टिसिपेट करतात विद्यार्थी आपले. थोडक्यात सांगतोय मी तुम्हाला की आपल्याकडे महाविद्यालयामध्ये OLC नावाचा आणखीन एक कन्सेप्ट आहे. OLC म्हणजे ऑनलाईन लर्नर्स कम्युनिटी. ऑनलाईन लर्नर्स कम्युनिटी थोडक्यात मी तुम्हाला सांगतोय OLC काय प्रकार आहे की आज जर तुम्ही बघितलं या पेंडेमिक सिच्युएशन मुळे बरेच जण ऑनलाईन आहेत. ज्या काही सध्या गोष्टी घडत आहेत ह्या सगळ्या ऑनलाईनच्या माध्यमातून घडत आहेत. लर्निंगच्या माध्यमात लर्निंगसाठी सुद्धा आज इंटरनेटवरती असे काही प्लॅटफॉर्म्स अवेलेबल आहेत ज्या प्लॅटफॉर्म थ्रू आपण जॉईन होऊ शकतो तो प्रोग्राम, त्याचं कम्प्लीट ट्रेनिंग प्रोग्राम करू शकतो आणि त्याचं सर्टिफिकेट आपल्याला मिळू शकतं. थोडक्यात एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर या ऑनलाईन लर्नर्स कम्युनिटीमध्ये सोलो लर्न नावाचं एक प्लॅटफॉर्म आहे जिथे बरेच विद्यार्थी पार्टिसिपेट करू शकतात, त्या कोर्सला रजिस्टर करू शकतात, तो ट्रेनिंग प्रोग्राम कम्प्लीट करू शकतात आणि तो ट्रेनिंग प्रोग्राम झाल्यानंतर त्यांना त्या प्लॅटफॉर्मचं सर्टिफिकेट मिळू शकतं. UDB नावाचा एक प्लॅटफॉर्म आहे, कोर्सेरा नावाचा एक प्लॅटफॉर्म आहे. असे बरेच प्लॅटफॉर्म्स अवेलेबल आहेत. त्यानंतर नॅशनल प्रोग्राम ऑन टेक्नॉलॉजी एनहान्स लर्निंग NPTEL, नॅशनल प्रोग्राम ऑन टेक्नॉलॉजी एनहान्स लर्निंग, हा सुद्धा केंद्र सरकारचा हा प्रोग्राम आहे. नॅशनल प्रोग्राम ऑन टेक्नॉलॉजी एनहान्स लर्निंग, ज्यामध्ये विद्यार्थी, फॅकल्टी मेंबर्स बरेच जण पार्टिसिपेट झालेले आहेत आपल्याकडे आतापर्यंत. आणि आपलं कॉलेज टॉक्सिट हे NPTELचं लोकल चॅप्टर आहे, ज्या थ्रू आपण विद्यार्थ्यांना सध्या NPTELचे कोणकोणते कोर्सेस अवेलेबल आहेत, कुठल्या मंथ मध्ये ते अवेलेबल होतात, या सर्वांची इत्तमभूत माहिती आपण महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना करून देतो. तुम्ही जर बघितलं की बरेच प्रोग्राम आपण महाविद्यालयामध्ये आतापर्यंत ऑर्गनाईज केलेले आहेत, इथून पुढे सुद्धा तुमच्यासाठी आपण ऑर्गनाईज करणार आहोत, ज्यामध्ये प्रामुख्याने अल्युमिनीचं मार्गदर्शन असेल किंवा बाकीचे जे काही एक्सपर्ट्स आहेत, इंडस्ट्री एक्सपर्ट्स आहेत, त्या इंडस्ट्री एक्सपर्ट्सचे लेक्चर्स आपण इथं ऑर्गनाईज करतो. नंतर अमेरिकेहून एक छोटंसं एक्झाम्पल जर सांगायचं म्हटलं तर अमेरिकेवरनं विशाल पाटील आणि आनंद भोसले हे दोघं जण आले होते. आपल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी प्रोग्राम इथं कंडक्ट केलेला आहे. म्हणजे बरेच असे एक्झाम्पल्स देता येतील तुम्हाला. आपल्या महाविद्यालयामध्ये आणखीन एक डिस्टिंक्टिव्हनेस तुम्हाला सांगायचं म्हणजे तर ओपन ऑडिटोरियम आहे. ओपन ऑडिटोरियम मध्ये आपण दरवेळेस जे काही ब्रेक मिळतो आपल्याला, म्हणजे साधारण 8 वाजता जर कॉलेज भरलं, 10:15 वाजता ब्रेक मिळतो, 10:15 ते 10:30 थोडासा ब्रेक असतो. त्या ब्रेकमध्ये ओपन ऑडिटोरियम मध्ये आपण ही स्पर्धा आयोजित करतो, वक्तृत्व स्पर्धा, ज्याला आपण नाव दिलेल्या शब्दांची उजळ, ज्याने करून विद्यार्थ्याचं जे काही कॉन्फिडन्स आहे, कम्युनिकेशन स्किल आहे, हे वाढवण्यामध्ये त्या विद्यार्थ्यांना मदत होते आणि कम्प्लीट पोएट्री स्किल त्या विद्यार्थ्याची एनहान्स होते. म्हणजे असे बरेच प्रोग्राम आपण महाविद्यालयामध्ये ऑर्गनाईज करत असतो. हा तोच प्रोग्राम आहे स्पीच कॉम्पिटिशनचा. तुम्ही जर बघितला अगदी कॉन्फिडेंटली विद्यार्थी या कार्यक्रमात बोलू शकतात. फक्त एवढंच नव्हे की रोबोटिक्स वरती वर्कशॉप आपण ऑर्गनाईज करतो. विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने असेंब्लिंग करायचे, वेगवेगळे प्रोग्राम्स म्हणजे वेगवेगळे इक्विपमेंट वापरून रोबोटिक्स मध्ये पण तिथं वर्कशॉप कंडक्ट करून आपण ते नॉलेज विद्यार्थ्यांना देत राहतो. तुम्ही जर बघितलं फक्त टेक्निकलच गोष्टी नाहीत, युथ फेस्टिवल मध्ये सुद्धा आमचे विद्यार्थी पार्टिसिपेट केलेले आहेत. त्याच्यानंतर बायोटेक्नॉलॉजीचे काही विद्यार्थी बनाना प्लांटेशन मध्ये पार्टिसिपेट करतात. त्यानंतर डिबेट कॉम्पिटिशन आहे, ग्रुप डिस्कशन ऍक्टिव्हिटीज आहेत. या सर्व ऍक्टिव्हिटीज महाविद्यालयामध्ये आपण कंटिन्युअसली कंडक्ट करत असतो. हे जर बघितलं तुम्ही क्विज कॉम्पिटिशन ऑर्गनाईज करणे असेल किंवा सी कोडिंग कंटेस्ट म्हणजे सी प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये एकदा का तुमचा इंटरेस्ट निर्माण झाला तर त्या पद्धतीच्या सुद्धा कॉम्पिटिशन्स आपल्या विद्यार्थ्यांसाठी आपण इथं ऑर्गनाईज करत असतो. ऑनलाईन लर्नर्स कम्युनिटी असेल, तुम्ही बघितलं तर फक्त एवढंच नाही तर इंडस्ट्रियल टूर असेल, पोस्टर प्रेझेंटेशन, प्लांट बोन्साय प्लांट ट्रेनिंग प्रोग्राम्स आपण ऑर्गनाईज विद्यार्थ्यांसाठी करत आहोत. आपल्या महाविद्यालयामध्ये एक्झाम घेण्यासाठी म्हणजे कंटिन्युअस इंटरनल इव्हॅल्युएशन जो प्रकार आहे, विद्यार्थ्यांना ट्रेनिंग दिल्या जातात, विद्यार्थ्यांना तर अकॅडमिक शिकवलं जातं, पण त्यासोबत विद्यार्थ्यांचं असेसमेंट करण्यासाठी महाविद्यालयानं आपल्या फॅकल्टी मेंबर्सनी एक सॉफ्टवेअर तयार केलेले आहेत, ज्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून, ज्या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची एक्झाम घेतली जाते.
त्यापैकी हे एक सॉफ्टवेअर आहे. ऑब्जेक्टिव्ह ऑनलाईन एक्झामिनेशन सिस्टम आहे, ज्या थ्रू आतापर्यंत जवळपास 1200च्या वरती एक्झाम्स आपण कंडक्ट केलेले आहेत, जे ऑनलाईन एक्झाम्स कंडक्ट केलेले आहेत. त्यानंतर कॉक्सिट ई लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम नावाचं एक सॉफ्टवेअर आहे, ऍप्लिकेशन आहे, ज्याच्या थ्रू फक्त विद्यार्थ्यांना टेस्टच कंडक्ट करता येत नाही, तर त्यांना असाइनमेंट सुद्धा आपण या माध्यमातून विद्यार्थ्यांना देत राहतो. जर बघितलं आपले टीचर्स, आपले फॅकल्टी मेंबर्स, कॉक्सिटचे जे फॅकल्टी मेंबर्स आहेत ते फक्त सिम्पली क्वालिफाईड नाही आहेत, म्हणजे त्यांचा फक्त पोस्ट पीजी प्रोग्राम त्यांचा झालेला नाही, किंवा फक्त त्यांचं पीएचडी झालेलं नाही, किंवा त्यांचं एमफिल झालेलं नाही, पण त्यासोबतच जे काही टेक्निकल ऍडव्हान्समेंट लागतं आयटी इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी असेल, किंवा तसे विद्यार्थी तयार करण्यासाठी असतील, आपल्या फॅकल्टी मेंबर्सनी वेगवेगळ्या प्रकारचे सर्टिफिकेशन्स इथं केलेले आहेत, ज्यामध्ये प्रामुख्याने तानाजी खरवड सर असतील, त्यांचं ओरॅकलचं सर्टिफिकेशन झालेलं आहे. ते विप्रो सर्टिफाईड फॅकल्टी मेंबर आहेत, जे विप्रोनी ट्रेनिंग देऊन त्यांची एक्झाम घेतली, टेस्ट कंडक्ट केली. त्या टेस्टमध्ये आपले 2 फॅकल्टी मेंबर्सनी पार्टिसिपेशन केलं होतं, ते सिलेक्ट झाले. त्यांचे ते टेस्ट क्लिअर केल्यामुळे विप्रोनी त्यांना काय रिकग्निशन दिलं तर WCF विप्रो सर्टिफाईड फॅकल्टी मेंबर्स म्हणजे, आणि ते 200 विद्यार्थ्यांना ते ट्रेनिंग देऊ शकतात. त्यानंतर एनपीटीएल पण आहे त्यांचं. संदेश इंगळे सर असतील तर CCNA AWS NPTEL चं सर्टिफिकेशन आहे. सोमोशी सरांचं ते WCF आहेत, विप्रो सर्टिफाईड फॅकल्टी आहेत, NPTEL चं सर्टिफिकेशन त्यांचं आहे. अजिंक्य बन सर असतील, त्यांचं मायक्रोसॉफ्टचं पायथॉन सर्टिफिकेशन झालेलं आहे, मायक्रोसॉफ्ट जावा सर्टिफिकेशन त्यांचं झालेलं आहे, आणि आतापर्यंत 11 फॅकल्टी मेंबर्सनी NPTEL चं सर्टिफिकेशन कम्प्लीट केलेलं आहे. म्हणजेच काय तर फक्त आपल्याला विद्यापीठाचं करिक्युलम तुम्हाला शिकवायचं नाही, की आमचे फॅकल्टी मेंबर सुद्धा टेक्नॉलॉजिकली अपडेटेड आहेत, ज्यांचं नॉलेज 100% तुमच्या कामाचं आहे, 100% तुमचं टेक्निकल एनहान्समेंट करण्यासाठी ते युटिलाइज आपण करू शकतो, जेणेकरून तुम्ही कॉक्सिट जो पर्याय तुम्ही निवडलेला आहे कॉक्सिट हायर एज्युकेशनसाठी, हा 100% मी खात्रीने सांगू शकतो तुम्हाला की हा चुकीचा नाही. येणाऱ्या 3 वर्षामध्ये तुम्हाला अश्युरन्स आहे की तुम्हाला 100% जॉब लागणारच आहे. आम्ही जो ट्रॅक तुम्हाला घालून देऊ, आम्ही जो रोडमॅप तुम्हाला सांगू, त्या रोडमॅप वरती जर अगदी तुम्ही प्रामाणिकपणे चाललात तर 100% तुम्हाला मल्टीनॅशनल कंपनीमध्ये फक्त एकच ऑपॉर्च्युनिटी आहे. आमचे बरेच असे विद्यार्थी आहेत की एका विद्यार्थ्याला 3 मल्टीनॅशनल कंपनीचे ऑफर्स आहेत. म्हणजे एका विद्यार्थ्याचं सिलेक्शन TCS मध्ये पण झालेलं आहे, टेक महिंद्रा मध्ये पण झालेलं आहे, आणि इन्फोसिस मध्ये पण झालेलं आहे. त्या विद्यार्थ्यांनी कोणत्या कंपनी सिलेक्ट करायची हे त्याचा प्रश्न आहे. म्हणजे आणि जनरली आपण बघायला गेलं तर काय होतं, ज्या कंपनीचं पॅकेज जास्त आहे तो विद्यार्थी ती कंपनी सिलेक्ट करतो, आणि बेस्ड ऑन द एक्सपिरियन्स स्विचिंग करत 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 तो खूप मोठ्या पगारीवरती जाऊ शकतो. आयटी इंडस्ट्रीमध्ये आज जर बघितलं तर एवढा ऑपॉर्च्युनिटीज आज आहेत, जेणेकरून आपल्याकडे जेवढे विद्यार्थी आज सगळ्यात ऍडमिशन घेतलेले प्रत्येकाला जॉब लागू शकतो, 100% प्रत्येकाला जॉब लागू शकतो. फक्त एकच करायचे, आपल्याला मेहनत घ्यायची. ही मेहनत घेत असताना कॉक्सिट तुमच्या सोबत आहे, कॉक्सिटचे फॅकल्टी मेंबर्स प्रत्येकासोबत आहे. जर कुठं अडचण तुम्हाला आली तर ती अडचण लागलीच तुम्ही कन्सर्न टीचरला विचारणे, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेणे. जर कोणी तुम्हाला सांगत नसेल तर डायरेक्ट माझ्याकडे येणे, मला सांगणे किंवा सर हे प्रॉब्लेम आहे, आम्हाला सोल्युशन पाहिजे. 100% आम्ही वी आर देअर ओनली फॉर आवर स्टुडंट्स. आदरणीय डॉक्टर MR पाटील सरांच्या मार्गदर्शनाखाली आमची जी टीम आहे फक्त आणि फक्त स्टुडंट सेंट्रिक सिस्टम आपल्याकडे आहे. विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी, विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटसाठी आम्ही 100% प्रयत्न करतो. त्यामुळे तुम्हाला फक्त एकच करायचंय, तुम्हाला मेहनत करायची, तुम्हाला अभ्यास करायचा आहे, तुम्हाला चांगला अभ्यास करून टेक्निकली एनहान्स व्हायचंय, टेक्निकल गोष्टी तुमच्यामध्ये अपडेट करायच्या आहेत, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या 3 वर्षामध्ये, मी तर म्हणतो की तुम्ही जेव्हा 3rd इयरला जाल, 3rd इयर मध्येच कॅम्पस ड्राईव्ह होत राहतात. तिथं तुम्हाला फायनल रिझल्ट लागण्याच्या अगोदर, विद्यापीठाचा फायनल रिझल्ट लागण्याच्या अगोदर तुमच्या हातामध्ये म्हणजे तुमच्या मेल बॉक्समध्ये 2 ते 3 कंपन्यांच्या ऑफर लेटर्स पडलेले असतील. हा विश्वास मला आहे, कारण आतापर्यंत जी काही पास्ट जर्नी झाली, आमची एक्सपिरियन्स आहे, त्या एक्सपिरियन्स मधनं मी तुम्हाला सांगतोय की रिझल्ट लागण्याच्या अगोदरच विद्यार्थ्यांच्या हातामध्ये त्यांचे जॉब ऑफर लेटर आहे, लेटर ऑफ इंटेंट आहे.
जेणेकरून ते विद्यार्थी अगदी कॉन्फिडंटली कंपनीमध्ये एंट्री घेऊ शकतात आणि त्यांच्या एक्सपिरियन्स नुसार, त्यांच्या टेक्निकल अपडेशन्स नुसार ते पुढे जाऊ शकतात. त्यामुळे आपला म्हणजे एक लक्षात घ्या की आपण काय करायचंय तर फक्त आणि फक्त ट्रस्ट ठेवायचा आहे, विश्वास ठेवायचा आहे आणि अभ्यास करायचा. आपल्याकडे कॉक्सिट इनोव्हेशन सेंटर एक आहे. ज्या कॉक्सिट इनोव्हेशन सेंटर मध्ये रिसर्च ओरिएंटेड प्रोग्राम जे आहेत ते चालतात. इनोव्हेशन विद्यार्थी करतात, काही प्रोजेक्ट्स असतात, त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना प्राइजेस मिळालेले आहेत. आविष्कार नावाची जी कॉम्पिटिशन आहे विद्यापीठामध्ये मार्फत ती ऑर्गनाईज केली जाते. ऍक्च्युली आविष्कार स्टेट गव्हर्नमेंटनी ऑर्गनाईज केलेली रिसर्च कॉम्पिटिशन आहे. ती रिसर्च कॉम्पिटिशन विद्यापीठ आपल्या कॉलेजमध्ये आपण बऱ्याचदा अवेलेबल ऑर्गनाईज केली होती. बरेच विद्यार्थी, फॅकल्टी मेंबर्स त्यामध्ये पार्टिसिपेट करत राहतात. NSS आहे आपल्याकडं. NSS थ्रू आपण बऱ्याच सोशल कामं सुद्धा केलेली आहेत. क्लीनलीनेस कॅम्पेन असेल, ब्लड डोनेशन कॅम्प असेल, एकता दौड आहे, वोटर्स अवेअरनेस रॅली आहे, लायब्ररी फॅसिलिटी फॉर सिनियर सिटीजन असेल. म्हणजे फक्त आपण विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर सोसायटी सुद्धा आपण काम करतोय. जेणेकरून एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी महाविद्यालयाची काहीतरी आहे म्हणून आपण सोसायटी सुद्धा NSS थ्रू आपण त्या सगळ्या गोष्टी आपण इथं करत असतो. तर आणखीन एक प्रोग्राम इथं सांगू इच्छितोय की आपण क्वाडकॉप्टर असेल किंवा व्हॉइस कंट्रोल रोबोट असेल याच्यावरचे जे वर्कशॉप आहेत आपल्या परिसरामध्ये जेवढे काही स्कूल्स आहेत त्या स्कूलसाठी आपण बरेच प्रोग्राम्स इथं ऑर्गनाईज केलेले होते. त्या प्रोग्राम मधून जे 10वी पर्यंतचे विद्यार्थी असतील किंवा 7वी 8वीचे विद्यार्थी असतील, तुम्ही या स्लाइड मध्ये बघू शकता की हे जे क्वाडकॉप्टर आहे याचं असेंबलिंग त्या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे आणि ते क्वाडकॉप्टर कम्प्लीट ट्रेनिंग आमच्या फॅकल्टी मेंबर्सनी त्या विद्यार्थ्यांसाठी दिलेलं आहे. एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचा भाग म्हणून आपण या सगळ्या गोष्टी इथं करत राहतो. आपल्याकडे इंटरनॅशनल MOU आहे. आपले ऑनरेबल डॉक्टर MR पाटील सर, चेअरमन रॉयल एज्युकेशन सोसायटीचे, ते साऊथ कोरियाला सर गेले होते. तिथे इंटरनॅशनल आपले MOU झालेले आहेत. जेणेकरून आपण इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस आपल्या महाविद्यालयामध्ये ऑर्गनाईज करत राहतो. ज्या कॉन्फरन्स मधून रिसर्च ओरिएंटेड पण भाग जो आहे तो आपल्या फॅकल्टी मेंबर्सला लक्षात येतो. इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये जर बघितलं आपल्याकडं जिम्नॅझियम आहे, जिम आहे, एक चांगल्या पद्धतीची. म्हणजे आज तुम्ही जर मार्केटमध्ये बघितलं वेगवेगळ्या प्रकारच्या जिम्स आहेत आणि त्याच तोडीस तोड देणारी जिम आपल्या महाविद्यालयामध्ये आपण स्थापन केलेली आहे. तुम्ही जेव्हा महाविद्यालयामध्ये फिजिकली याल त्यावेळेस तुम्हाला निश्चितपणे ती जिम दाखवण्यात येईल. ज्यांना कोणाला इंटरेस्ट आहे ती जिम तुम्ही जॉईन सुद्धा करू शकता. रीडिंग रूम आहे, लायब्ररी आपली चांगली आहे, अद्ययावत लायब्ररी आहे, कम्प्युटर लॅबोरेटरीज अतिशय चांगल्या पद्धतीच्या जवळपास 7 कम्प्युटर लॅबोरेटरीज आपल्याकडे आहेत. रेकॉर्डिंग स्टुडिओ आपण या वर्षी या कोविड पॅन्डेमिक मुळे जे काही ऑनलाईन लेक्चर्स घ्यायचे होते त्याचा रेकॉर्डिंग स्टुडिओ आपण इथं महाविद्यालयामध्ये तयार केला आहे. या पद्धतीच्या लॅबोरेटरीज कम्प्युटरच्या आपल्या महाविद्यालयामध्ये आहेत. एक मोठा सेमिनार हॉल आहे, क्लासरूम, स्मार्ट क्लासरूम आहेत, प्रोजेक्टर माउंट केलेले आहेत सर्व. बायोटेक्नॉलॉजीचे काही इक्विपमेंट्स मी तुम्हाला इथे दाखवतोय. त्यानंतर IT हार्डवेअर इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये आपल्याकडं फायरवॉल कन्सेप्ट आहे. आता फायरवॉलच्या बाबतीमध्ये थोडक्यात सांगायचं झालं, वायफाय फॅसिलिटी आपण विद्यार्थ्यांना देतो, इंटरनेट फॅसिलिटी आपण विद्यार्थ्यांना देतोय. पण हे देत असताना फायरवॉल थ्रू आपल्याला काही रिस्ट्रिक्शन्स टाकता येतात. म्हणजे विद्यार्थ्यांना देत असताना युजर नेम आणि पासवर्ड हे जे काही लॉग इन क्रेडेन्शियल आहे ते पहिल्यांदा तयार केलं जातं आणि ते लॉग इन क्रेडेन्शियल विद्यार्थ्याला दिलं जातं. जेणेकरून नेमकं तो विद्यार्थी असेल किंवा फॅकल्टी मेंबर असेल नेमकं कोणत्या वेबसाईट तो ओपन करतोय याच्यावरती ट्रॅकिंग आमचं राहतं आणि ते सगळ्या जनरली सायबर फायरवॉल थ्रू आपल्याला सगळ्या गोष्टी बघायला मिळतात. ऍक्सेस पॉइंट आहेत, CCTV सर्व्हिलन्स आपल्या महाविद्यालयामध्ये आहे. म्हणजे कुठल्याही अतिशय चांगल्या पद्धतीची सिक्युरिटी, त्यातल्या त्यात मुलींसाठी सिक्युरिटीसाठी वुमन सिक्युरिटी सेल आपल्या महाविद्यालयामध्ये कार्यरत आहे. जेणेकरून काही जरी प्रॉब्लेम आला तर डायरेक्टली तुम्ही त्या वुमन सिक्युरिटी सेलकडे कंप्लेंट करू शकता आणि तिथल्या तिथं तुमची जी काही कंप्लेंट आहे ती रिझॉल्व्ह करण्याचं काम आपल्या महाविद्यालयामध्ये केलं जातं. 11,723 बुक्स आहेत आपल्याकडे आपल्या लायब्ररीमध्ये. इन्फ्लिप नेटची सुविधा आहे,
म्हणजे थोडक्यात मी तुम्हाला काय सांगतो तर कॉक्सिटची तोंड ओळख करून तुम्हाला देतो की आपल्या महाविद्यालयामध्ये काय काय आहे. जेव्हा तुम्ही फिजिकल महाविद्यालयामध्ये याल, आता सध्या आणखीन आपल्याला परमिशन मिळालेली नाही, जेव्हा केव्हा परमिशन मिळेल त्यावेळेस आपल्याला फिजिकल क्लासेस चालू 100% करायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला या सगळ्या फॅसिलिटीज, या सगळ्या सर्व्हिसेस महाविद्यालयाच्या तुम्हाला 100% मिळतील तिथे. तर त्यामध्ये ग्राउंडच्या बाबतीमध्ये आपल्याकडे आउटडोर गेमसाठी ग्राउंड फॅसिलिटी आहे, टेबल टेनिस कोर्ट आपल्याकडे इथं अवेलेबल आहे, बॅडमिंटन आहे, कॅरमची फॅसिलिटी आहे. जे काही विद्यार्थी स्पोर्ट्स मध्ये इंटरेस्टेड आहे त्या सगळ्या गोष्टी फॅसिलिटी आपल्या महाविद्यालयामध्ये इथं आहे. सगळ्यात महत्वाचा पार्ट जॉबच्या दृष्टिकोनातून ट्रेनिंग प्लेसमेंटच्या माध्यमातून आपण सर्व विद्यार्थ्यांना इथं प्रोव्हाइड करत असतो. आतापर्यंत आपल्या महाविद्यालयामध्ये विप्रो, TCS, टेक महिंद्रा, आयगेट पटनी, रिअल इमेज, ट्रिनिटी केपीटी या सर्व कंपन्या आतापर्यंत महाविद्यालयामध्ये येऊन गेल्या आणि याच्यामध्ये हजारो विद्यार्थ्यांना आजपर्यंत बेनिफिट झालेले आहे. सध्या ते कार्यरत आहेत, मोठ्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये कार्यरत आहेत. त्यामुळं निश्चितपणे तुमचंही सिलेक्शन आपल्या कॉक्सिटच्या माध्यमातून तुमचंही सिलेक्शन 100% मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये होऊ शकतं आणि खूप चांगला कार्यक्रम